नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. भूमी अभिलेख विभागात दलालांची आणि नोटांची चलती, अधिकाऱ्यांच्या ठिया आणि नियमबाह्य कामांची लॉटरी. नवरात्र निमित्त दोणद येथील आसरा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. अकोल्यात देवी मंदिरात महिलांची गर्दीचा उच्चांक. मूर्तिजापूर तालुक्यात एका व्यक्तीचा खून, मारेकऱ्यांनी गावकऱ्यांना टार्गेट करण्याचा केला प्रयत्न. अकोला शहरातील उड्डाण पुलावर दिव्यांचा गोंधळ, रात्री अंधार दिवसा उजेड, मनपा देईल काय लक्ष? पाऊस अमरावती जिल्ह्यात टेन्शन, अकोल्यातील गावांना. पूर्णा नदीच्या पात्र शेजारी गावांनी सतर्क राहण्याची गरज. आता सविस्तर बातम्या. भूमी अभिलेख विभागात कामकाज करताना अनेक गंभीर अनियमितता आढळल्यामुळे भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक पंकज शिवदास पवार यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. भूमी अभिलेख विभागाच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग का करत नाही, अशी विचारणा आता होत आहे. जमाबंदी विभागाच्या कामकाजात जिल्हाधिकारी हे पदसिद्ध उपाध्यक्ष आहे. असे असताना त्यांचे या विभागाच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न अनुत्तरित आहे. मोजणी शीट न घेता किती प्रकरणात अमालगमेशन अर्थात सममिलीकरण करण्यात आले याचा शोध जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा. त्याचबरोबर किती प्रकरणात अमालगमेशन न करता अर्जापासून 2 दिवसात कामे मार्गी लावले गेले, अशा सर्व प्रकरणात कोणी मलिदा खाल्ला, हा चर्चेचा विषय आहे. त्याचबरोबर सरकारी जागेत लेआउट टाकणारे महाभाग अधिकारी असून त्यांच्या चौकशीचे प्रकरणे कुठे दडपली आहे, हे पण विभाग शोधावे. अन्यथा सामान्य जनतेच्या समितीची परस्पर विक्री केल्या जाईल आणि दुसऱ्यांच्या नावाने प्रॉपर्टीची नोंद होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. असे अनेक प्रकारे समोर आले असून त्यांचा शोध घेतल्यास नवा घोटाळा बाहेर येण्याची भीती आहे. बार्शी टाकडीपासून 25 किलोमीटर अंतरावर दोणद खुर्द येथे आसरामाता मंदिर आहे. पुरातन काळातील 2 मंदिरे आहेत. मंदिराच्या मधात काटेपूर्णा नदी वाहते. काटेपूर्णा नदी इतकी खोल आहे की 7 बाजीची दोरी नदीमध्ये टाकली तरी नदीचा थाक लागत नाही. आसरामाता देवीच्या मंदिरात गाडगे महाराज राहत होते. त्यांनी मंदिरासाठी काम केले. या मंदिरात दुरून लोक दर्शन करिता येतात. भाविकांची आसरा मात्र श्रद्धा आहे. नवरात्रीमध्ये येथे यात्रा भरली आहे. मंदिराच्या आवारात नारळ, अगरबत्ती, खाण्यापिण्याची तसेच अन्न सामग्रीची दुकाने लागली आहेत. या ठिकाणी मातेचे दर्शन घेऊन भाविक प्रसाद घेतात. तसेच वर्षभर अकोलापासून भाविक भंडारा आयोजित करतात. नवरात्र उत्सव संबंधी आरआरसी बार्शी टाकडी तालुका प्रतिनिधी आजम खान यांचा रिपोर्ट. बार्शी तालुका प्रतिनिधी इथं आसरामाता दोनोदर आलेला आहोत. इथं बरेचसे भाविकांची गर्दी आहे. इथं आपण बघू शकता एक मोठी नद आहे. इथं नदच्या पाठीमागं पण नदीच्या पाठीमाग पण आसरामाताचं काही तिथं लोक तुम्हाला दिसत नसतील. दादा, आपण कुठून आलेले आहेत? सर, आम्ही अकोल्याहून आलेलो आहे आणि आम्ही दरवर्षी या नवरात्रामध्ये दोनदला खास आम्ही दर्शनासाठी येतो. या नदीमध्ये पवित्र स्नान करून देवीचं दर्शन घेत असतो आणि खूप आध्यात्मिक वातावरण आहे इथलं. मंदिरांना पण खूप किती वर्षापासून येतात तुम्ही इथं? आम्हाला 5 वर्ष झाले. आम्ही कंटिन्यू दरवर्षी इथं येत असतो. खूप आध्यात्मिक वातावरण आहे इथलं आणि आनंदमय वाटतं इथं आलंय. इथं तुमचं काही नवस वगैरे असते की तुम्ही आश्रमाताच्या दर्शनासाठी येता? फक्त आश्रमाच्या दर्शनासाठी आम्ही येतो. सर्व सहपरिवार येतो आम्ही. मावशी, इथं तुम्ही कसं वाटतं तुम्हाला? छान वाटते, खूप छान वाटते. दर्शन घेतल्यावर तर खूप छान वाटते. अकोला शहरातील विविध देवी मंदिरात भाविकांची गर्दी दिसून येत आहे.
विशेषतः महिला भाविकांनी हरिहरपेठ येथील रेणुकामाता मंदिर आणि इतरही मंदिरात पूजा अर्चना, ओटी भरण्याची गर्दी केल्याचे चित्र आहे. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी घेतलेला भक्तांसोबत हा आढावा. नवरात्रीच्या 9 दिवस महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या देवींचे नवरूप घेऊन अख्ख्या सृष्टीवरती त्यांचा खूप सुंदर सगळ्या भक्तांना आशीर्वाद असतो. आणि अशाच भक्तांसोबत आपण जुळलेलो आहोत. अकोल्याचं रेणुकामाता मंदिर इथे आपण आलेलो आहोत. आमचं कॅमेरा पर्सननी तुम्हाला अलौकिक माता राणीची मूर्ती दाखवलेली आहे. सोबतच काही भक्तगण जुळलेले आहेत, त्यांच्या थोड्या भक्तिमय भावना आपण जाणून घेऊया. नमस्कार मॅडम, RRCमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. नवरात्रीचे उपवास तुम्हाला नक्कीच असणार. या उपवासामध्ये कुठली अनुभूती तुम्हाला आढळते? तसे नॉर्मल तर उपवास आपण एकादशी, चतुर्थी करतोच, पण हे उपवास काहीतरी विशेष असतात. यामध्ये कुठली तुम्हाला अनुभूती प्राप्त होते? वर्षभराचं जे आहे ना, एनर्जी पूर्ण पॉझिटिव्हिटी जी म्हणता येईल ती पूर्ण या नवरात्रात येते. आणि उपवास एरवी समजा खूप कसं ते ॲसिडिटी वाढते हे होतं, पण देवीचे नवरात्र म्हटल्यावरती काही होणार नाही. देवी सगळं तुमच्याकडनं करून घेते. भजन, पूजन सगळं सगळं करून घेते, अगदी काहीच नाही. आणि देवीचा अनुभव म्हणाल तर तुम्ही देवीची जितकी भक्ती कराल तितकी कमीच आहे. रोज आपण देवीला शरण जाऊन फक्त एवढंच मागायचं की माझ्या जीवनामध्ये फक्त पॉझिटिव्ह एनर्जी राहू दे आणि सगळ्यांचं जीवन चांगलं सुखाने, आनंदाने, ऐश्वर्याने भरू दे. बस एवढंच माझं मागणं आहे. तिच्या भक्तांसाठी आशीर्वाद मागते. माझं म्हणणं आहे की या तरुण मुली ज्या आहेत त्या देवीचं रूपच आहे. लहानपणापासून प्रत्येक घरी कन्यापूजन हे झालंच पाहिजे. घरची जरी असेल ना छोटीशी, तिचंसुद्धा पूजन केलंच पाहिजे. आणि लहानपणापासून जर मुलींना संस्कार झाले, देवळामध्ये जाऊन देवीची श्रद्धेने प्रार्थना करणं, बाकी अवडंबर न करता जे आपल्या रुटीनमध्ये जेवढं होईल तेवढंच करणं हे महत्त्वाचं आहे. आणि देवीची जर लहानपणापासून उपासना केली तर देवी नक्की त्याचं फळ देते, सगळ्यांचं भलं करते, सगळ्यांना आशीर्वाद मनापासून देते. असं कोणतं रूप आवडतं असं म्हणता येणार नाही. माता राणी आहे, ती जगत जननी आहे ना. तिचे सगळेच रूप अगदी म्हणजे वर्णन न करण्यापलीकडचे इतके चांगले आहेत. म्हणजे देवसुद्धा तिथे हार खाल्ला आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे जे आपण म्हणतो हे सुद्धा देवीच्या शक्तीनेच राहतात. विष्णू जेव्हा शेषावरती झोपतो तो देवीमुळेच झोपतो. पालन करता विष्णू एवढं पालन करतो तो देवीच्या मुळेच करतो, मनाने करू शकत नाही. हे सगळे तिच्या शक्तीवर नाचणारे आहेत तिघही जण. म्हणून तर विष्णू म्हणतात की मला काय आवडतं का हे सगळे असे 9 रूपं घ्यायला, मला काय डुकराच्या रूपात जायला आवडते, मला काय हळगी रूप राहायला आवडते. पण नाही, हे सगळे रूपं ती आमच्याकडनं जगतजननी करून घेते. हे आम्ही आमच्या मनाने नाही करू शकत. हे सगळं ती करविता आहे, आम्ही काहीही करणारे नाही आहे. म्हणजे एकदा ब्रह्मा चालले होते आणि विष्णू असे बसले होते चिंतेमध्ये. तेव्हा ब्रह्मा म्हणाले, अरे बाबा तू एवढा मोठा पालन करता, सगळं करता, तू असा चिंतेत का बसलेला आहे? म्हणे तर चिंतेत बसू नये तर काय करू, मला आवडतं शेषाचलावर झोपणं, मला आवडतं, मला काय असं आवडतं का हायगूप घेणं, हे घेणं ते घेणं, पण हे सगळं मला त्या मातेमुळे घ्यावं लागतं. एकदा राक्षस हायग्रीव नावाचा राक्षस असतो, तो खूप देवीची आराधना करतो
तर तो देवीला म्हणतो की मला मरण नको आहे. तर देवी म्हणते असं नाही, मरण तर तुला येणारच आहे. मग मला हयग्रीच्या रूपात मरण पाहिजे, मला असं कोणत्याच्यानी मरण नाही. आणि त्याला हा आशीर्वाद मिळाल्याबरोबर तो म्हणजे उन्मत्त होऊन गेला, सगळ्यांना त्रास द्यायला लागला. तेव्हा मग कृष्ण एकदा विष्णू खूप लढाई करून आले होते, थकून गेले होते, त्यांनी बाणावरती असा हे केला. आणि तेव्हाच विष्णूंच्या सगळ्या देवांना कुठे यज्ञाला जायचं होतं. त्यामुळे विष्णू नाही तर कसं जायचं. मग ते विष्णूचा शोध करत आले तर त्यांना विष्णू तिथे धनुष्यावर असं हे करताना दिसले. तर त्याला उठवायचं कसं म्हणून वाळवीला म्हणतात की तू हिला कुरतड. वाळवी म्हणते कुरतडू कसं काय मी, मला तुम्ही काय देणार. त्यामुळे अग्नी जेव्हा होम हवन होईल त्यात आजूबाजूला जो प्रसाद ते तू खात जा. मग ती कुरतडते तर ते एकदम असं पडल्याबरोबर कृष्णाचं धड एकदम जाऊन पडते दुसऱ्या समुद्रामध्ये. मग म्हणतात अरे आपण लक्ष्मीला तर विधवा कसं काय केलं, चांगलं केलं नाही, राक्षसांमुळे झालं तर काही नाही, आपल्यामुळे झालं. मग ते देवीची खूप उपासना करतात. मग आकाशवाणी होते, आकाशवाणी म्हटलं जे झालं ते खूप चांगलं झालेलं आहे. आणि मग आता असं करा, कुठल्या तरी त्वष्टाला बोलवा आणि एका घोड्याचं धड आणून त्याला लावा. आणि मग घोड्याचं धड आणून त्या विष्णूच्या याला लावतात आणि तो हयग्रीव होते. आणि तो हयग्रीव झाला त्या हयग्रीव राक्षसाचा वध करतो. आणि अशा रीतीने देव सगळ्या संकटातून सुटतात. अशी ही माता आहे, अशी ही जगज्जयिनी आहे, अशी ही परमाशक्ती आहे. तिचं आपण वर्णन करण्यापलीकडे म्हणजे स्वतः ब्रह्मा विष्णू महेशसुद्धा तिचं वर्णन करू शकत नाही, इतकी ती आहे. हेच सांगणार आहे मुलींना किंवा नवीन पिढीला, हे जे आहे नुसतं हा देखावा म्हणून नको, गर्भाला जातो म्हणजे किती सुंदर दिसतो आणि हा हे नको आहे. त्यात तुमच्या आतून शक्ती पाहिजे, आतून त्याची काय म्हणतो मनोभावे पूजा पाहिजे. तेव्हा हे सगळं करा, उगीच देखावा म्हणून करू नका आणि मनापासून करा. त्याचं तुम्हाला फळ आउटपुट देवी दिल्याशिवाय राहणार नाही, देतेच ती. तुमच्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतातच, भलेही थोडा वेळ लागेल पण त्या मनोकामना पूर्ण होतात. आणि जेही तुम्हाला करायचे ते मनापासून करा, इथपासून करा. नक्कीच. आज खूप सुंदर योग आलेला आहे. आपण रेणुका माता मंदिरात आहोत. सुंदर सुंदर भक्तांनी आपल्याला त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे इथे कुंकुमार्चन पूजासुद्धा विधीसुद्धा आता इथे पार पडते. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहेब जगदंबा माता की जय. मूर्तिजापूर तालुक्यातील उमई गावात एका 42 वर्षीय व्यक्तीची निर्गुण हत्या करण्यात आली तर एका वृद्धाला गंभीर जखमी करण्यात आले. या घटनेने संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला काही तासातच जेरबंद केले. रविवारची सकाळ ही उमई व जांभा गावकऱ्यांसाठी दहशतीची ठरली. उमई गावातील गजानन विश्वास मानकर नामक 35 वर्षीय युवकाने जुन्या वादाचा अचपा काढण्याच्या हेतूने उमई जांभा रोड दरम्यान असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलानजीक दीपक अवधूत वानखडे यांच्याशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने काही कळण्याच्या आतच गजानन मानकर यांनी दीपक वानखडे यास धारदार शस्त्राने सपासप वार करून जागीच ठार केले. बेभान झालेल्या या मारेकरूने एका इसमाचा पाठलाग करून नदीपलीकडे असलेल्या जांभा गावात जाऊन दहशत निर्माण केली. तर परत येत असताना रस्त्याच्या लगतच्या शेतातील रखवालदारावर असलेले श्रीराम पांडुजी वानखडे नामक 65 वर्षीय इसमावर हातातील शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर बेभान झालेला गजानन मानकर याने उमई गावात जाऊन अनेकांवर हल्ला केल्याचा प्रयत्न केला. त्याच्या भीतीने गावातील नागरिकांनी घराचे दरवाजे बंद करून स्वतःच जेरबंद केले. गावातील महिला व लहान मुलांनी आरडाओरडा केला तर काही नागरिक भीतीपोटी घराच्या छतावर जाऊन लपून बसले. घटनेची माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांनी आपल्या पथकासह अतिशय वेगाने हालचाली करून घटनास्थळ गाठले. पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीस जेरबंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रतीक कुरेकर, आरआरसी न्यूज, मूर्तिजापूर. पोस्ट मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील उमई आणि जांभा बुद्रुक या गावाच्या सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वादचा राग मनात धरून उमई गावातीलच दीपक अवधूत वानखेडे यांना धारदार हत्याने वार करून पुलावर खून केलेला आहे आणि मैताचे जे चुलते आहेत श्रीराम वानखेडे यांना जखमी केला आहे. घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे.
पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे. गावात शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये. अकोलेकर आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच अकोल्यातील यंत्रणा देखील अशाच हटके अंदाजासाठी प्रसिद्ध होत आहेत. रात्रीच्या अंधारात प्रकाश निर्माण करण्यासाठी दिवे लावले जातात, पण अकोल्यात तसे नाही. दिवसाच्या उजेडात रात्रीचे दिवे लागतात आणि रात्रीचा अंधार मात्र कायम राहतो. अकोल्यात उड्डाणपुलावर विद्युत दिव्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या पुलांवरील पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असतात, ज्यामुळे वाहन चालकांना अंधारात मार्गक्रमण करावे लागते. याउलट दिवसा सूर्यप्रकाश असतानाही हे दिवे सुरूच असल्याचे दिसून येत आहे. या गोंधळामुळे केवळ विजेचा अपव्यय होत नसून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. रात्रीच्या वेळी पुलावर पुरेसा प्रकाश नसल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना रस्ता स्पष्ट दिसत नाही. यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत असून गंभीर घटनांची शक्यता वाढली आहे. दिवसा दिवे सुरू असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांनी तात्काळ या समस्येवर लक्ष घालून रात्रीच्या वेळी दिवे सुरू ठेवण्याची आणि दिवसा ते बंद करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे, जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येईल. अकोला शहरातील कॉटन मार्केट परिसरात कन्हैया शोरूम समोर एक व्यक्ती खड्ड्यात पडून वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत तसेच रविवारी सकाळी शोध सुरू होता, पण अद्याप थांगपत्ता लागला नाही. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. या व्यक्तीचा एक व्हिडिओ सीसीटीव्हीतून समोर आला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी असलेल्या खड्ड्यात तो व्यक्ती कोसळला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. काही महिन्यापासून हा खड्डा बुजवण्याची मागणी स्थानिकांनी केली होती, पण ती पूर्ण झाली नाही. अखेर एक व्यक्ती या खड्ड्यात वाहून गेला आहे. त्याचा शोध महापालिका प्रशासन आणि आपत्ती निवारक पथक घेईल काय अशी विचारणा आता होत आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल तसेच संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापक दलाचे प्रमुख सदाफळे यांच्या टीमने रात्री उशिरापर्यंत शोध घेतला, परंतु वाहून गेलेला व्यक्ती कुठेही आढळला नाही. सर्च मोहीम राबवताना नाल्यामध्ये ब्रिटिशकालीन नाला आढळून आला. त्या ठिकाणी सर्वत्र कचरा साठल्याने बांबूच्या सहाय्याने वाहून गेलेल्या व्यक्तीला शोधले, परंतु त्यावेळी सुद्धा तो आढळून आला नसल्याने रात्री उशिरा सर्च मोहीम थांबवण्यात आली. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम मोरणा नदी पात्रात सुरू करण्यात आली, परंतु नदीला पूर असल्याने तो कोठेही आढळून आला नाही. सद्यस्थितीत वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 5:15 माहिती मिळाल्याबरोबर आमचे नैसर्गिक आपत्तीची टीम कल्ले साहेब आणि मी आणि इथे आल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान तर इथे ज्यावेळेस आपलं नाल्याचं जे चेंबर आहे ते उघडून आम्ही आतमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये सुनील कल्ले, हरिहर निमकंडे आणि एक अग्निशामकचे जवान याच्यासोबत आम्ही तिघांनी आतमध्ये सर्च ऑपरेशन राबवलं. त्याच्यामध्ये आतमध्ये पूर्ण पाण्याचा फ्लो आणि एल टाईप जो पूर्ण नाला आहे तो आम्ही पूर्ण ड्रेनेज चेक केलं. त्याच्यामध्ये कुठंही इसम आढळून आला नाही, कारण ज्यावेळेस स्थानिकाचं सांगणं आहे की बा पाण्याचा फ्लो खूप होता आणि त्याच्या म्हणजे पडल्यानंतर तर ते सरळ नदीमध्ये वाहून गेल्याची शक्यता आहे. इथून एवढ्यात आम्हाला सर्च केलं असता आढळून आलेलं नाही. काय कंडिशन? आज आम्हाला कन्हैया कापड केंद्रासमोर एक जण नाल्यामध्ये वाहून गेले अशी माहिती मिळाली. त्या माहितीद्वारे आम्ही इथे माननीय आमचे मित्र मंडळाधिकारी हरिहर निमकंडे आणि मी सुनील कल्ले, जिल्हाधिकारी कार्यालय नैसर्गिक आपत्ती विभाग अकोला, आम्ही आलो. त्याची शोध मोहीम सुरू केली आणि शोध मोहीम सुरू केल्यामुळे नंतर आम्ही आतमधून ड्रेनेज पूर्ण पाहिलेला आहे. ड्रेनेजमध्ये आज काही तो सापडलेला नाही. कंडिशन काय आहे? आतमध्ये कंडिशन अशी आहे की आतमध्ये पाण्याचा फ्लो खूप आहे आणि समोर छोटा म्हणजे पाईप नाला असल्यामुळे समोर शक्यता आहे की तो समोर नदीमध्ये वाहून गेलेला असेल. तर अशी आतमध्ये पोझिशन आहे. पातूर शहरात सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पातूर विभागाच्या वतीने श्री दुर्गामाता दौडचे आयोजन शेकडो धारकऱ्यांचे शिस्तबद्ध संचालनात संपन्न झाले. पातूरचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत शिदाजी महाराज मंदिरात भगव्या ध्वजाचे आणि विविध शस्त्रांचे विधिवत शास्त्रोक्त मंत्रोच्चारात उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले. श्री दुर्गामाता दौडची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रेरणा मंत्राचे सामूहिक पठण करत शिदाजी महाराज मंदिरातून होत. शिदाजी वेटाळ, छत्रपती श्री संभाजी महाराज चौक, तुळजाभवानी जगदंबा संस्थान, गुरुवारपेठ, भगत वेटाळ, कासार वेटाळ, कान्होबा चौक, बाळापूर वेस, पत्र्या मारुती मंदिर, गुजरी लाईन श्रत्त मंदिर,
श्री जगदंबा संस्थान खडकेश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक दसरा मैदान मार्गे श्री रेणुका माता मंदिर येथून परत श्री सिदाजी महाराज मंदिरातून सामूहिक ध्येय मंत्राच्या पठणाने आणि हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जगदंबा माता, तुळजाभवानी माता, करवीर निवासिनी महालक्ष्मी माता, रेणुका माता, जय श्रीराम, जय हनुमान, जय लक्ष्मण, श्री संत सिदाजी महाराज की जयच्या जयघोषबाजी करत समाप्त झाली. श्री दुर्गा माता दौड दरम्यान चौकात भगव्या ध्वजाचे शहरातील महिलांनी पूजन केले. दौडचा मार्ग महिलांनी काढलेल्या विविध प्रकारच्या रंगबेरंगी सुंदर अशा रांगोळ्यांनी फुलून गेला होता. याप्रसंगी विविध देवींच्या श्लोकांचे पठण आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्रांचे श्लोकांनी धारक यामध्ये आणि देवीच्या भक्तांमध्ये नवचैतन्याची लाट उसळली. श्री दुर्गामाता दौड यशस्वीतेसाठी आयोजक धारकरी विजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली धारकरी किरण राखोंडे, जीवन राऊत, महेश बोचरे, गणेश सावरकर, गणेश गाडगे, विनोद तेजवाल, प्रमोद श्रीनाथ, सतीश सरोदे, शिवकुमार बायस, भावेश शिरोलकर यांच्या मोलाच्या सहकार्याने ही दौड देशभक्तिमय वातावरणात संपन्न झाली. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अकोल्याहून अकोटच्या दिशेने जाणाऱ्या एका 4 चाकी गाडीला कुटासा फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडीतील 2 पुरुषे आणि 2 महिला असे 4 प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही गाडी अकोल्याकडून अकोटला जात असताना कुटासा फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. गाडीने अनेक पलटी घेतल्या आणि ती नाल्यात जाऊन पडली. अपघातग्रस्त गाडी धुमाडे नावाच्या व्यक्तीची असल्याची माहिती आहे. गाडीत प्रवाशांसह एक पाळीव कुत्राही होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अकोल्याहून अकोटच्या दिशेने जाणाऱ्या एका 4 चाकी गाडीला कुटासा फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. MH30 BL 1490 क्रमांकाची ही गाडी अचानक पलटी होऊन रस्त्यालगतच्या नाल्याला कोसळली. या अपघातात गाडीतील 2 पुरुष आणि 2 महिला असे 4 प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आयशर ट्रक आणि पिकअप वाहनाच्या धडकेमुळे झाला. संभाजीनगरहून नागपूरकडे जाणाऱ्या एका आयशर ट्रकची आणि टोमॅटो घेऊन नागपूरकडे जाणाऱ्या एका पिकअप गाडीची समोरासमोर धडक झाली. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं प्राथमिक माहितीनुसार समोर आलं आहे. ही घटना कारंजा शहराजवळील समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी घडली. या अपघातात 2 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं असून वाहन चालकांनी अधिक काळजी घेणं आवश्यक असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. खोलेश्वरमध्ये भगवान श्री परशुराम चौकात खोलेश्वर नवदुर्ग महिला मंडळाच्या गरबा महोत्सवात 6व्या दिवशी शनिवारी रात्री पाऊस असून देखील महिलांचा उत्साह कायम होता. या ठिकाणी रंगत वाढते आहे. महिलांनी गरबा रासला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. खोलेश्वर परिसरात पाऊस थांबल्याने युवती महिलांची गर्दी परशुराम चौकात वाढल्याने गरबा सुरू करण्यात आला. इतर ठिकाणी गरबा नृत्य सादर करण्यात चिखलामुळे अडचणी येत होत्या. पण परशुराम चौकात आयोजकांनी विशेष पावडरचा वापर केल्याने महिलांना सुरळीत गरबा करायला मिळाला याचा आनंद होता. या गरबा महोत्सवात लहान मुलींमध्ये सानवी शर्मा, खुशी गवई यांना प्रथम व तृतीय पुरस्कार देण्यात आला. मुलींमध्ये प्रथम पुरस्कार मनसा शर्मा, द्वितीय खुशी तिवारी, तृतीय श्रावणी भागवतकर यांना देण्यात आले. महिलांमध्ये सौ वंदना भोजने यांना प्रथम पुरस्कार, सौ मनीषा भागवतकर यांना तृतीय पुरस्कार मिळाला.
संजय डेकोरेशनचे श्री संजयराजजी शर्मा आणि श्री अनिलजी जोशी, इंजिनियर श्री विजयजी खंडेलवाल या अतिथींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले। मंडळाच्या अध्यक्षा सौ रविता शर्मा, सचिव श्रीमती सारिका जोशी, सहउपाध्यक्ष सौ दीपा शिवाल, कोषाध्यक्ष सौ एकता बागरेट, सहकोषाध्यक्ष सौ किरण शर्मा, सौ आशा बगरेट, सौ शीतल तिवारी, सौ रीना पवार, सौ गायत्री शर्मा, सौ चंदा हरी प्रसाद तिवारी, सौ कल्पना शर्मा, सौ उषा मिश्रा, सौ लता जांगीड़, सौ शीतल शर्मा, सौ माधुरी शर्मा, सौ भावना शर्मा, सौ शोभा तिवारी, सौ शशि तिवारी, सौ मीना जांगीड़, सौ शीतल डोलिया, सौ प्रीशा वर्णेश शर्मा, सौ आशा साहू, सौ सुचिता सेठ, सौ राजश्री महेंद्र पंडित, सौ पूजा पवार, सौ रोशनी मकवाना, सौ रश्मी खंडेलवाल, स्वीटी राजेश जोशी, श्रेया अनिल बगरेट, खुशी तिवारी, पलक तिवारी यांचा आयोजनात सहभाग आहे। अमरावती मोर्शी तालुक्यातील सिंभोरा धरण परिसरात आज एक अपघात घडला। धरण परिसरातून जात असलेला एक ट्रॅक्टर अचानक पलटी झाला। या अपघातात ट्रॅक्टरमध्ये असलेली एक महिला गंभीर जखमी झाली आहे। अमरावती मोर्शी तालुक्यातील सिंभोरा धरण परिसरात आज एक अपघात घडला। धरण परिसरातून जात असलेला एक ट्रॅक्टर अचानक पलटी झाला। अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले। जखमी महिलेला तत्काळ मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। आमदार रवी राणा यांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी थेट शेतांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली। त्यांनी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून 100% पंचनामे करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले। गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातकुली, दर्यापूर, अंजनगाव, चिखलदरा, अचलपूर, नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, चांदूर रेल्वे आणि तिवसा या तालुक्यामधील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी जिल्हा परिषदेच्या बैठकीत शेतकऱ्यांची व्यथा मांडली आणि त्यानंतर आज प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली। आमदार राणा यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शेतात साचलेल्या पाण्यात आणि खराब झालेल्या पिकांमध्ये स्वतः उतरून पाहणी केली। त्यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांसह इतर उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। प्रशासनाच्या कामातील दिरंगाईमुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। आमदार राणा यांच्यासोबतच युवा स्वाभिमान पक्षाचे ग्रामीण पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरीही या दौऱ्यात सहभागी झाले होते। अमरावती जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे। याचा परिणाम म्हणून दर्यापूर अकोला महामार्गावरील म्हैसांग येथील पुलाजवळ नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे नागरिकांना नदीचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे। शनिवारी सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदूर बाजार तालुक्यातील इस्रोडी पूर्णा धरणाचे पाणी सोडावे लागले। याशिवाय चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानूर आणि उमा यांच्यासारख्या नद्याही दुथडी भरून वाहत आहेत। या सर्व नद्यांचे पाणी पूर्णा नदीत मिळत असल्याने म्हैसांग पुलाजवळ पूर्णा नदीचे पात्र अधिकच विस्तारले आहे। अमरावती जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे। याचा परिणाम म्हणून दर्यापूर अकोला महामार्गावरील म्हैसांग येथील पुलाजवळ नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे नागरिकांना नदीचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे। या परिस्थितीमुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील रोहणा येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी उमा नदीवर आमरण उपोषण करण्यात आले आहे। यावेळी भ्रष्टाचारांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। यावेळी प्रशासनाच्या उपोषणा कर्तव्यावर दबाव आणत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे।
मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथून जवळच असलेल्या रोहणा येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी उमा बॅरेज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी रोहणा येथील संपूर्ण नागरिकांनी आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी उमा नदीच्या तीरावर मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषणास बसले आहे। सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार 12 ते 13 वर्षापासून उमा बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही। शासन फक्त आश्वासन देत आहे। उमा बॅरेज प्रकल्पाचा कथित भ्रष्टाचार हा 9 कोटीवरून 27 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे। मात्र अद्यापही दोषींवर कारवाई झाली नाही। या उमा बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन ऑगस्ट महिन्यात 2007 रोजी झाले होते। मात्र अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही। प्रशासनाने रोहणवासियांना भूलथापा देऊन व त्यांच्याकडून अत्यल्प दराने जमिनी खरेदी करून रोहणवासियांना चॉकलेट दिले आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे। प्रतीक कुरेकर, आरआरसी न्यूज, मूर्तिजापूर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। भूमी अभिलेख विभागात दलालांची आणि नोटांची चलती, अधिकाऱ्यांच्या ठिया आणि नियमबाह्य कामांची लॉटरी। नवरात्र निमित्त दोणद येथील आसरा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। अकोल्यात देवी मंदिरात महिलांची गर्दीचा उच्चांक। मूर्तिजापूर तालुक्यात एका व्यक्तीचा खून, मारेकऱ्यांनी गावकऱ्यांना टार्गेट करण्याचा केला प्रयत्न। अकोला शहरातील उड्डाण पुलावर दिव्यांचा गोंधळ, रात्री अंधार दिवसा उजेड, मनपा देईल काय लक्ष? पाऊस अमरावती जिल्ह्यात टेन्शन, अकोल्यातील गावांना। पूर्णा नदीच्या पात्र शेजारी गावांनी सतर्क राहण्याची गरज। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज। 2,38,000 दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आरआरसीचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा आरआरसी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।